नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी अर्पण विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्या. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराच्या उंबरठा जो असतो त्या उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा ह्या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी, अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पण विधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरी सुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता, दानधर्म करू शकता. पितरांसाठी हेही शेअर करणार आहे की त्याच्याबरोबर तुम्हाला जर फक्त सासू सासरे नसतील, म्हणजे तुमचे सासरे असतील तरी तुम्ही पूजा कशी करावी, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नाहीत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत मग त्यांची पूजा, त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यापर्यंतचे पितरांची पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. यदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया, या तृतीया तिथीला प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी संपणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी पाहिली जाते आणि उदय तिथीनुसारच कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटांतच म्हणजे 7:26 संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या एकत्रित पूजन सुद्धा केलं जातं. याचं एकत्रित पूजन करण्याचा सुद्धा शुभ मुहूर्त असतो, तो वेगळा असतो. तो शुभ मुहूर्त मी आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे. आणि या दिवशी शुभ मुहूर्तामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन कसं करावं, अक्षय कलश कसा भरावा, त्यासाठी साहित्य काय, अक्षय कलशाचा नंबर काय, कसं करावं, याचं साहित्य काय, अशी सगळी माहिती असणार आहे. व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड होणार आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यातूनच तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो ती दुपारी 12 ते 3 हे पितरांची सेवा करण्याची मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहत असाल तर तुम्ही तर्पण आणि पिंडदान या गोष्टी नाही करू शकत. मग अशा वेळेला 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असेल तिथे दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा, त्यावर मूठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर न वापरलेले एक पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जे कोणते तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायचे आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपल्या बसण्यासाठी आसन घ्यायचं. आणि आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतोय तर त्यावेळेला ओम पितृभ्य नमः
ओम पितृदेवताय नमः मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंत पितरांची नावं माहीत असतील तर त्या नावांचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा आणि जर नावं माहीत नसतील तर मग तुमचं आडनाव आणि आता मला माझ्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे तर मी त्याचं नाव घेते, त्यांच्या वडिलांची माहिती आहे त्यांचं नाव घेते. या दोन्ही नावं घेत तुम्हाला जे माहीत असेल ते घ्यायचं किंवा आपलं आडनाव आणि त्यांचे जे 3 पिढ्यांपर्यंतचे पित्र असतील त्या पित्र सर्व नमस्कार करायचा. त्या माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल क्षमा करा आणि तुमचं जर का एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना करायची. आणि इथून पुढे अशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल, माझ्या सेवेचा स्वीकार करा असं तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या, माझा संसार सुखाचा होऊ द्या, घरामध्ये पैसा वगैरे सगळा व्यवस्थित टिकून राहू द्या, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आयुष्य मिळू द्या, हे जे काही तुम्हाला वाटतंय ते प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे. मी पर्सनली स्वतः पितृ अष्टक म्हणते, मला पितृ अष्टक खूप आवडतं, म्हणायलाही आवडतं आणि मला ते खूप आवडतं सुद्धा पितरांची सेवा करण्यासाठी, तर मी ते म्हणते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळे स्तोत्र जे आहेत ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. तर तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागणेला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही, नवीन एक माठ आपण आणायचा, त्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्यामध्ये भरलेला माठ किंवा ज्याला सुरई म्हणतं ती छोटी असते बघा, ती पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पितरांचे स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटायच्या प्रार्थना करणे वगैरे, म्हणजे घरी जे माठ आणायचा त्याचं पूजन करायचं, त्यामध्ये पाणी भरायचं, पितरांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि त्यानंतर दुपारी 12 ते 4 वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. जर घेणारं नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे ठेवून आलात, तिथे दान केला तरी सुद्धा चालेल. हे आहे पितरांचे नावाने प्रॉपर दानधर्म. आता समजा तुम्हाला पितरांची जी पूजा आहे ती प्रॉपर करायची आहे तर तुमची सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्हीही नसतील तर कशा पद्धतीने करायचं ते सांगते. समजा आता तुम्हाला सासू नाहीये आणि सासरे नाहीयेत, मग अशा वेळेला काय करायचंय, दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला समोर एखादा पाठ तुम्हाला ठेवायचा, त्या पाठावर वस्त्र अंथरून घ्यायचे, तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचे. सुरुवातीला दिवा लावायचा आहे, दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला जसं बघा, पाऊण शेर किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखाद्या तांब्या भरून गहू असे टाकायचे आणि त्यावर तुम्हाला एक मोठा माठ घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला दिसतोय बघा फोटोमध्ये, तर असा एक मोठा माठ घ्यायचा. याला वेगळी म्हटलं तरी पण चालेल. एक छोटा माठ बघा. जर आता तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नाही आहेत तर आपल्याला केळी आणि दोन्हीही पूजा करायची आहे. केळी म्हणजे त्यांना सासू नाही आहे त्यांनी केळीची पूजा करायची आणि ज्यांना सासरे नाही आहेत त्यांनी करायची पूजा
असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाही आहेत तर मग खाली प्लेट किंवा पत्रावळी घेतली, त्यावर गहू, त्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा आणि त्या माठामध्ये पाणी टाकायचं. त्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचे आहे. तुळशीचे पान, सुपारी, 1 रुपया नाणं तुम्हाला टाकायचं आहे. एखादं फूल टाकायचं आहे. त्यावर ते सुद्धा संयम पाण्याने भरायचं. त्या वस्तू टाकायच्या आणि त्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं, बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तुमच्याकडे काय ठेवायची पद्धत आहे ते तुम्हाला घरातील ठेवायचं आहे. मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी भावकी असेल त्यांना तुम्हाला विचारायचं आहे आणि मग वरचा जो आहे पदार्थ तो माठ त्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज आणि आंबा, काशीफळ, भोपळा व्यतिरिक्त काही ठेवलं जात असेल तर तुम्हाला ते ठेवायचं आहे. हे ठेवून घ्यायचं आणि जे दोन्ही माठ आहेत करा आणि केळी यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाही, कारण पित्रांची पूजा करत आहोत म्हणून या करा आणि केळीवर आपल्याला चंदनाचे वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करताना, पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाचे खालून वरती रेषा ओढतो, पण ही पितरांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाचे 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. दोन्ही ह्यांच्यावर आणि जो कलावा धागा असतो तो त्याने 3 वेळा ह्या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे. 3 वेळा धागा गुंडाळायचं कारण ही आपण पित्रांची पूजा करत आहोत आणि तुमच्याकडे जर आंब्याची पाने, आंब्याच्या डहाळ्या जर ठेवायची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा डहाळा सुद्धा या माठावर किंवा या करा केळीचे ठेवायचे आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तर ठेवायचे नाही. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जर सासू सासरे दोन्ही नसतील तर करायची आहे. आणि याच पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं. या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करायचा, आंब्याचा रस बनवायचा जातो. अक्षय तृतीयेपासूनच बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात केली जाते. तर तुम्ही नैवेद्य बनवला असेल तर नैवेद्य खायचा. तुमच्या पित्रांचे, तुमच्या सासू सासऱ्याचे तुमच्याकडे फोटो असतील तर या करा केळी मागे तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यांना हार फूल सगळे अर्पण करायचे, धूपदीपा दाखवायची. आपली साधी सोपी पूजा आणि त्याचनंतर मग तुम्हाला आगारी द्यायची आहे. आगारीसाठी काय करायचं आहे, तुमच्याकडे हवण मात्र असेल तर ते हवण पात्रामध्ये घ्यायचं किंवा ती तुम्ही कशामध्ये नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयेसाठी एखादं हवन पात्र असेल तर घ्यायचं. त्यामध्ये गौरीवर शुद्ध गाईचं तूप टाकायचं, त्यामध्ये कापूर टाकायचं आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आणि ते तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे तो पुरणावरणाचा ते सगळं थोडं थोडं एका वाटीमध्ये घ्यायचं. त्या सगळ्यांचा एकत्रित कुस्करा करायचा, ते सगळं चुरून घ्यायचं, कुस्करून घ्यायचं किंवा एक घास तोडून घ्यायचा. त्याच्यात सगळं ते काही बनवलं जातं ते त्याला लावायचं आणि त्या अग्नीवर आगारी म्हणजे पित्रांना आपण घास देतोय असं ते तुम्हाला जे तुम्ही कालवलेलं आहे ते तुम्हाला त्या जी आगारी आपण जे हवन पात्रामध्ये पेटवलेलं आहे त्यावर तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आगारी जी आहे ती घ्यायची आहे आणि मग बाकीचे जे उरलेले आहे तुम्ही गाईला घालू शकता किंवा तुमच्याकडे ही आगारी केली जात नसेल तर तो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही घराच्या आजूबाजूला कुठेही गाय असेल तर त्या गायीला खाऊ घालू शकता. गायसुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तिथं ठेवू शकता, म्हणजे पशुपक्षी वगैरे खाऊ शकतील. आणि मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलवू शकता आणि त्यांना जेवू घालू शकता. तुम्हाला जर सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा, त्यांना जेवू घालायचं. तुम्हाला जर सासू नसली तर मग महिला बोलवायची, सवाशीण असेल तर सवाशीण आणि मग त्यांना जेवू घालायचं. या पद्धतीने पित्रांची ही पूजा झाल्यानंतर पित्रांसाठी जे आपण जेवायला बोलवले आहे त्या मंडळींनी त्यांचं जेवण झाल्यानंतर पित्रांनाही आगारी घास दिल्यानंतर आपण घरातली जी छोटी मोठी मंडळी आहे
त्यांनी या दिवशी अन्न ग्रहण करायचं, असं जेवण करायचं आणि जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवायला सांगितले आहे त्यांचे जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करायला खूप जास्त महत्त्व आहे. पितरांना घास देईपर्यंत तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेच कावळ्याला देखील घास ठेवायचा विसरायचं नाही. आता तुम्हाला सासूबाई नाही तर ह्यांना जो हा खालचा माठ आहे ना तो फक्त खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्रावाळी, त्यावर गहू, त्यावर हा खालचा माठ, त्याला कीळ म्हटलं जातं, ती सेम त्याप्रमाणे वगैरे सगळं भरायचं. आणि त्यावर मग तुमच्याकडे जर खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असतील, त्या व्यतिरिक्त काय ठेवत असतील तर ठेवायचं. आणि सेम आता असं सांगितलं पूजा करायची, करा केळीची सेम त्या पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्या सासूबाई गेलेल्या असतील तर एखाद्या महिलेला जेवायला वगैरे बोलवायचं. नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा, गाईला खाऊ घालायचा. आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील जे मंडळी आहेत ते अन्न ग्रहण करू शकता किंवा ते जेवण करू शकता. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील, अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे तो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे. गव्हावर ते ठेवायचं आणि सेम पद्धतीने पूजा करायची. आणि मग तुम्हाला त्याची पूजा करून आता ते जे काही केळी आहे त्याचं काय करायचं हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील त्यांना हे पाण्याने भरलेलं तसं तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही कोणी गरीब व्यक्ती असेल त्यांना दान करू शकता. आणि कोणी घेणार नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवून येऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायचं जमलं नाही, घरातील तुळस वगैरेला सोडून द्यायचं, झाडांना त्यातलं पाणी टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा इतर कोणाला देत असाल त्यावेळेला दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेला हा माठ दान करा किंवा केळी तुम्हाला दान करायची आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करायला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्या दिवशी करा केळी सोडून दुसरा एक माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचे स्मरण करून तो माठ दान करायचा आहे. सुरुवातीला त्याची प्रोसेस मी सांगितली आहे. या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे दोन्ही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजाविधी करायचा आहे. आणि सासू सासरे नसतील तर केळी पूजा करायची आहे, नसतील तर करायची पूजा. आणि सासू सासरे दोन्ही नसतील तर केळी आणि करा दोन्हीही पूजन करायचं. ह्या दुसऱ्या दिवशी जे खालचे गहू आहेत तुम्ही दान करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. आणि जे फुलं वगैरे आहेत सगळं निर्माल्य टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा हे देखील ठेवलेले आहे, ते सुद्धा करा केळीसोबत तुम्हाला दान करायचे आहे. आणि मातीची पंती दिवा वगैरे लावलेला असेल तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्हाला लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर त्या मातीत दाबून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि सुतक असेल, मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा करू नका. बघा आता या ज्या घरामध्ये पती पत्नी वारले आहेत, तुम्हाला आजी आजोबा उदाहरण सांगते. त्यामध्ये समजा आजी अगोदर वारलेली आहे, म्हणजे आजी जर सवाशण गेली तर मग तुम्ही त्या केळीचा कुंकू आणि हळद दोन्हींनी लावावे. पण आजी समजा नंतर गेली असेल तर तुम्ही केळीला बुक्का लावू शकता. मात्र करा याला चंदन, अष्टागंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालेल. पण समजा जे वारलेले आहेत मग ते पती पत्नी नाही आहेत पण आपल्या घरातले ते पित्र आहेत म्हणून आपण पुजतो, तर मग तेव्हा असे असेल तेव्हा करारी सेपरेट ठेवावा आणि केळीसोबत सेपरेट ठेवायची, ही एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण त्यांची पूजा करतो तर कळशी म्हणजे केळी हे आपण स्त्रीलिंग म्हणून उच्चारतो, तर मग आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवता. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या, तर तोही त्या केळीवर ठेवला जातो. तर व्हिडिओमध्ये माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तुम्ही सुद्धा काही प्रश्न असतील कमेंट करून विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या माहितीचा दुसऱ्यांना उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.